प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही सर्व ठीक आहात ना? प्रभू येशू आज तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुमच्या आयुष्यातील कुठल्या तरी क्षेत्रात तुम्हाला चमत्काराची गरज आहे, बरोबर ना? फक्त विश्वास ठेवा आणि प्रभू तुमच्यासाठी चमत्कार करेल. तुम्ही म्हणत आहात का, माझं आयुष्य संपलंय, माझ्यासाठी काहीच सुरळीत चाललं नाहीये. मी इतरांसारखा शहाणा किंवा श्रीमंत नाही, मी इतर लोकांसारखा धाडसी नाही, मी कमकुवत झालो आहे आणि माझं आरोग्यही चांगलं नाही. तुम्ही स्वतःबद्दल असंच विचार करता आहात का आणि परिस्थितीकडे पाहून दुःखी आणि अस्वस्थ होता आहात का? प्रभू आज तुमच्याशी बोलत आहे. बायबलमध्ये एक वचन आहे. दुसरे इतिहास 14व्या अध्यायाच्या 11व्या वचनात एका राजाने देवाकडे प्रार्थना केली. एक शत्रू त्याच्या विरुद्ध उभा राहिला आणि 10 लाख सैनिकांसह त्याच्यावर चाल करून येत होता. 10 लाख सैनिक आक्रमण करतील तर संपूर्ण राष्ट्र उजाड होईल. या राजाकडे एवढी मोठी सैन्यशक्ती किंवा ताकद नव्हती, म्हणून त्याने प्रभूला एक अद्भुत प्रार्थना केली. हेच त्या वचनात लिहिलं आहे. आणि आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्या वाचून अन्य कोणी नाही. मी दुर्बल आहे आणि माझ्यात शक्ती नाही, माझ्याकडे माझ्या शत्रूपेक्षा बलाढ्य सैन्य नाही, पण तू मला विजय देऊ शकतोस. मी दुर्बल असलो तरीही तू मला मदत करू शकतोस. त्याने अशी सुंदर प्रार्थना केली. प्रभूने ती प्रार्थना ऐकली आणि शत्रूंना पांगवण्यासाठी एक महान चमत्कार केला आणि त्याला मोठा विजय दिला. कदाचित तुम्ही विचार करत असाल, माझ्यात काहीच ताकद नाही, मी असहाय्य आहे, मला कोणताही आमदार किंवा खासदार माहिती नाही, मी एका साध्या कुटुंबातून आहे, माझ्या आयुष्यात मला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये, मी खूपच खालच्या स्थितीत आलो आहे. तुम्ही असं विचारता आहात का? काळजी करू नका, प्रभू तुमची मदत करण्यासाठी आहे आणि तुमची मदत करणं त्याच्यासाठी काहीच मोठं नाही. तुमची समस्या, संघर्ष किंवा गरज मोठी असू शकते. तुम्हाला असं वाटू शकतं की हे सगळं पार पाडण्यासाठी तुमच्यात ताकद किंवा साधनं नाहीत. तुम्ही मजबूत असाल किंवा कमकुवत असाल, काहीही असो, प्रभूला तुमची मदत करणं काहीच मोठं नाही. प्रभूला तुमची मदत करणं काहीच मोठं नाही. तो अशक्य गोष्टी शक्य करतो. एकदा मी चेन्नईमधील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका भावाला भेटायला गेलो होतो. तिथे मला माझ्या ओळखीचं एक कुटुंब भेटलं. मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू ठरलेला आहे म्हणून आम्ही इथे आलो आहोत. पण तुम्ही इतके उदास का दिसता? मी विचारलं. त्यांनी सांगितलं, हा इंटरव्ह्यू सरकारी पदासाठी आहे आणि संपूर्ण तमिळनाडूमध्ये फक्त एकच जागा आहे. मी ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा त्यांनी एका मंत्र्याची शिफारस पत्र मागितली. मी सांगितलं की मला कोणताही मंत्री किंवा अगदी आमदारही माहिती नाही. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की माझ्याकडे किती पैसे आहेत. मी सांगितलं की मी गरीब माणूस आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. आणि अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की वेळ वाया घालवू नकोस आणि परत आपल्या गावी जा, कारण काही लोक 2 मंत्र्यांची शिफारस पत्र घेऊन आले आहेत. त्यांनी असंही सांगितलं की अशा लोकांना हे पद मिळण्यास पात्र आहेत आणि मला वेळ वाया घालवू न देता निघून जायला सांगितलं, कारण 1 मंत्र्याची शिफारस पत्र असणाऱ्यामध्ये आणि 2 मंत्र्यांची शिफारस पत्र असणाऱ्यामध्ये स्पर्धा आहे. म्हणून आता आपण इथे निराश होऊन बसलो आहोत, काय करावं हेच कळत नाही. मी त्यांना सांगितलं, घाबरू नका, स्वर्गातील नेव तुमच्या मदतीसाठी आहे. कदाचित एखादा मंत्री तुमच्या मदतीसाठी पुढे येणार नाही, पण सर्व मंत्र्यांपेक्षा श्रेष्ठ असलेला मंत्री, विश्वाचा प्रभू, राजांचा राजा आणि एकमेव सर्वशक्तिमान, जेव्हा तो तुमच्यासोबत आहे तेव्हा तुम्ही का घाबरता? चला आपण प्रार्थना करूया. तुमच्या मुलाला मुलाखतीला पाठवा, प्रभू नक्कीच एखादा चमत्कार करेल. मी प्रार्थना केली आणि त्यांना धीर दिला. काही दिवस गेले. एक दिवस तो मला अनपेक्षितपणे भेटला. तो म्हणाला, भाऊ, तुम्ही त्या दिवशी माझ्या मुलासाठी प्रार्थना केलीत आणि त्याला मुलाखतीला जायला सांगितलं. प्रभूने माझ्या मुलाला ती एक जागा मिळवून दिली. त्याने मंत्र्यांच्या शिफारस पत्रांना काहीच किंमत राहू दिली नाही. त्याने असंच सांगितलं, हा आपला प्रभू आहे, त्याच्यासाठी मदत करणं काहीच नाही, मग ती अनेकांसोबत असो किंवा ज्यांच्याकडे शक्ती नाही अशांसोबत असो. मग तुम्ही का घाबरता? तो तुमच्यासाठी आहे. तो राजाधिराज, प्रभूंचा प्रभू आणि सर्व गोष्टींवर राज्य करणारा व मार्गदर्शन करणारा आहे. जेव्हा तो तुमचा मदत करता आहे तेव्हा तुम्ही का काळजी करता? घाबरू नका, पण ठामपणे म्हणा, प्रभू, मी दुर्बल, गरीब आणि अपूर्ण आहे, मला मदत करायला कोणीच नाही, पण तू मला मदत करशील आणि माझ्यासाठी एक चमत्कार करशील. या गोष्टीत आजच एक चमत्कार होईल अशी मी अपेक्षा करतो. येशूच्या नावाने, आमेन, आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.